आता आपण करणार आहोत हिरवी मिरचीचे लोणचं. मी 1 पाव मिरच्या घेतल्या. हे 8 दिवस चालतं. एका मिरचीचे 4 भाग केले, पण अर्ध्या भागात असे करून घेतलेले आहे मी मिरच्या. तुम्हाला वाटत असेल तर 4 भाग करू शकता. मी ह्या वाटीने घेतले अर्धी वाटी बडीशेप, अर्धी वाटी हे राईची डाळ नाही राहिली तर राई हलकीशी भाजून त्याला बारीक करून घ्यायचं. अर्धा लिंबू. आता मी बडीशेप, राईची डाळ थोडी थोडंसं गरम करून घ्यायचं, याला बारीक करून घ्यायचं. दरदरी थोडंसं बारीक करून घ्यायचं. आपले थोडी हलकीशीच बारीक भाजायचं. थोडंसं थोडा ओलावा कमी होतपर्यंतच भाजायचं आहे. आता दोन्ही याला मी झाली आपली. थंड होऊ देते ना बारीक करते. मी ह्या चम्मचने 1 चम्मच तेल घेतलं. आता आपण पूर्ण मिरच्या त्याला 2 मिनटं पुरली. त्याला कलर करून घेऊ. आता झाल्या 2 मिनटं. 2 मिनटं आपण फ्राय केलेली आहे मिरची. आता याच्यात चवीनुसार मी मीठ टाकते. हे फ्रीजमध्ये 8 दिवस चालतं. आता हे आपण सोप अजून राईची डाळ बारीक केली आहे ती आपण भुरकून देऊ याच्यामध्ये. याच्यावर आता याला खालवर करून घेऊ आणि याच्यावर आता लिंबू आपण पिळून घेऊ. हे 8 दिवस लोणचं चालते फ्रीजमध्ये. अर्ध लिंबू मी पिळून घेतलं आहे. झालं आपलं मिरचीचं लोणचं. जसं डायबिटीस वाल्यांना काय हे मिरची सर्वात चांगली आहे जेवताना खायला. असंही आपण खाऊ शकतो. रोज
आठ 8 दिवस आपण जेवताना एक मिरचीचं लोण एक मिरची फोडून घेतली होऊन जातं. झाले आपली मिरचीचं लोणचं तयार.